हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवर वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 38, लेखिका आनंदी शेळके. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग पुण्याला अजून काय काय घडतंय ते बघूया. कथेला सुरुवात करूया. येस सर, अनोखी तिरका डोळा करत अर्जुनकडे बघत म्हणाली. व्हॉट हॅपन मिस्टर अर्जुन, काही प्रॉब्लेम आहे का? मिस्टर शिनॉय म्हणाले. नो नो मिस्टर शिनॉय, काहीच प्रॉब्लेम नाही. मिस अनोखी, स्टार्ट करा. अर्जुन आरामात मागे चेअरवर टेकून बसत अनोखीला म्हणाला. आता पुढे. अनोखीने एकदा अर्जुनकडे नजर टाकली आणि आपल्या कपाळावरचा घाम पुसला. काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. सर प्लीज मला 5 मिनिटं द्या, अनोखी कशीबशी म्हणाली. नो नो मिस अनोखी, माझी ही 5 मिनिटंही खूप महत्वाची आहेत. काय आहे ना, कामचुकार माणसांना वेळेचं काहीच महत्त्व नसतं. त्यांना 5 मिनिटं काय 5 तास दिले ना तरी पुरणार नाहीत. अर्जुन अनोखीकडे बघत म्हणाला. मारला टोमणा खडूसने. देवा, आता हे किती दिवस ऐकायला लागणार आहे काय माहीत, अनोखी मनातल्या मनात पुटपुटली. मिस्टर अर्जुन, मला वाटतं तुमच्या या एम्प्लॉईची फर्स्टच मीटिंग आहे, त्यामुळे त्यांना तेवढा एक्सपिरियन्स वाटत नाही. मला वाटतं तुम्हीच ही मीटिंग पुढे कंटिन्यू करावी, मिस्टर शिनॉय म्हणाले. ओके मिस्टर शिनॉय, जशी तुमची इच्छा, असं म्हणून अर्जुनने अनोखीकडे एक कटाक्ष टाकून परत एकदा मीटिंगला सुरुवात केली आणि अनोखीने सुटकेचा श्वास सोडला. आपल्या या खडूस बॉसपेक्षा हा बॉस किती चांगला आणि प्रेमळ आहे, अनोखी मनातच म्हणाली. पण यावेळी मात्र तिने मीटिंगमधील अर्जुनचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकलं. शेवटी एकदाची मीटिंग संपली. मिस्टर शिनॉयही खूप खुश दिसत होते आणि काही ना का नाही असणार, अर्जुन मीटिंग घेतोय म्हटल्यावर तो सक्सेसफुल होणारच यात शंकाच नाही. सुजान मात्र अजूनही अर्जुनकडे बघण्यातच बिझी होती. सर, मला वाटतं आपण एक एक कॉफी घेऊन या सक्सेसफुल झालेल्या मीटिंगचं थोडक्यात सेलिब्रेशन केलं पाहिजे, हो की नाही अर्जुन सर? सुजान मिस्टर शिनॉय यांना आपला सुझाव देत अर्जुनकडे बघत म्हणाली. का नाही मिस्टर सुजान, नक्कीच, पण आता फक्त मीटिंग सक्सेसफुल झाली आहे. ही डील पक्की झाली की नक्कीच सेलिब्रेशन करूया, अर्जुन म्हणाला. अर्जुन निर्विकार चेहऱ्याने म्हणाला आणि उठून उभा राहिला. सो मिस्टर शिनॉय, येऊ मी? आपल्याला भेटून खूपच आनंद झाला, अर्जुन म्हणाला. ओके मिस्टर अर्जुन, पुढच्याच आठवड्यात आपण डील साईन करूया. मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल, मिस्टर शिनॉय हसत म्हणाले. थँक्यू मिस्टर शिनॉय. अर्जुनने मिस्टर शिनॉय यांच्याशी हात मिळवला आणि त्या प्रायव्हेट केबिनच्या बाहेर पडला. त्याच्या मागून जयंत आणि अनोखीही घाईघाईने बाहेर पडले. अनोखीला वाटलं त्या दिवशी अर्णवने कॉफीसाठी सांगितलं तसं अर्जुनही सांगेल, पण कसलं काय. अर्जुन सरळ हॉटेलच्या बाहेर पडला आणि आपल्या गाडीकडे निघून गेला. आता दुपार होत आली होती. असंही बिचारी अनोखी सकाळपासून उपाशीच होती. आता तर पोटात कावळे ओढायला लागले होते. अरे बापरे, काय खडूस माणूस आहे. दुपार होत आली आहे, जेवण तर सोडा, साधा चहा पण विचारला नाही. आता मी काय करू, मला तर खूप भूक लागली आहे. अनोखी असा विचार करत राहिलीस तर उपाशीच राहशील. जाऊन त्या खडूसला सांग तुला भूक लागली आहे. अनोखीने स्वतःचीच पुटपुटली आणि अर्जुनच्या मागे धावली. अर्जुन गाडीत बसतच होता की तिने त्याला मागून आवाज दिला. सर, अनोखी जोरात ओरडली. व्हॉट, लवकर बोल, मला जराही टाइम नाही, दुसऱ्या मीटिंगला जायचं आहे, अर्जुन तिच्यावर चिडत म्हणाला. काय, परत दुसरी मीटिंग? अनोखी डोळे मोठे करत म्हणाली. येस, दुसरी मीटिंग. कसं आहे ना की कोणी मला कितीही कामचुकार म्हणालं तरी मला एक मिनिटही वेस्ट करायला आवडत नाही, आणि आता तू इथे अगोदरच माझी 2 मिनिटं वेस्ट केली आहेस, अर्जुन अनोखीकडे एक भुवई उंचावत म्हणाला. अरे देवा, यांची सुई अजून त्या कामचुकारवरच अडकली आहे. आता काय करू? मला तर वाटतं आज दिवसभर हा शब्द मला ऐकतच राहावा लागणार आहे. अनोखी, सॉरी बोल लवकर, नाहीतर तुझं काही खरं नाही, अनोखी मनात म्हणाली. आणि अनोखीने समोर अर्जुनकडे बघितलं तर अर्जुन कधीच गाडीत जाऊन बसला होता.
अनोखी मॅडम, चला लवकर, आपल्याला दुसऱ्या मीटिंगला जायचं आहे. जयंत अनोखीला म्हणाला. जयंत सर, तुम्हाला काही भूक वगैरे लागते की नाही? एकतर मला ताबडतोब बोलावून घेतलं. मी सकाळचा चहा पण घेतला नाही, पण आता दुपार होत आली, खूप भूक पण लागली आहे. काहीतरी खायला नको का? अनोखी आपले डोळे गोल गोल फिरवत म्हणाली. अनोखी मॅडम, मला भूक लागली नाही. सरांचा नियम आहे, असं कधी बाहेर जायचं असेल तर सकाळी येतानाच भरपूर नाश्ता करून यायचा. मग दिवसभर कामाच्या गडबडीत काहीच खायला मिळत नाही, म्हणून मी सकाळीच नाश्ता करून आलोय. जयंत म्हणाला. बापरे, म्हणजे आता काम झाल्याशिवाय काहीच खायला मिळणार नाही? सर, एक छान गरमागरम कॉफी तरी पिऊ द्या, नाहीतर असं वाटत आहे मी आता इथेच चक्कर येऊन पडेन. अनोखी तोंड पाडत म्हणाली. जयंत, तू एक काम कर, तुम्ही दोघे इथे कॉफी पीत गप्पा मारत बसा. आधीच तिच्यामुळे माझा खूप वेळ वाया गेला आहे, अजून तू तिच्याशी गप्पा मारत माझा वेळ वाया घालवतोयस. गाडीतून अर्जुनचा रागाचा आवाज आला. सॉरी सर. अनोखी मॅडम, बसा लवकर गाडीत, जयंत म्हणाला आणि पटकन गाडीत बसला. अनोखी ही अर्जुनचं बोलणं ऐकून तंतनतच गाडीत येऊन बसली. खडूस, जराही दयामाई नाही. गाडीत बसताच अनोखी तोंडातल्या तोंडात बडबड करत होती. मिस अनोखी, मोठ्याने बोला, काय बोलायचं आहे ते, अर्जुन रागाने म्हणाला. कारण त्याच्या कानावर खडूस हा शब्द अस्पष्टपणे आला होता. काही नाही सर, सॉरी सर. अनोखी आपली जीभ लादाखाली चावत म्हणाली. आता जर तिथेही त्यांनी मला क्लायंटसमोर बोलायला सांगितलं तर? काही भरवसा नाही यांचा. त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकायला हवं, अनोखी मनातच विचार करत होती. आणि तेवढ्यात गाडी थांबली. पण यावेळी गाडी कुठल्या हॉटेलसमोर नाही, तर एका बंगल्याजवळ थांबली होती. इथे कुठे यांची मीटिंग आहे? अनोखी विचार करतच होती की अर्जुन पटकन खाली उतरला आणि त्या बंगल्यामध्ये गेला. जयंत आणि अनोखी त्याच्या मागून त्या बंगल्यात शिरले. मोठा, प्रशस्त आणि सुंदर असा बंगला होता. त्यात राहणारी व्यक्ती कोणी साधीसुधी नसणार, अनोखीच्या मनात विचार आला. तेवढ्यात एक सूटबूट घातलेले, रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले, साधारणतः कृष्णराव यांच्या वयाचे एक इसम बाहेर आले. मिस्टर केदार मराठे, अर्जुनच्या कॉलेजमध्ये शिकवत होता तिथले प्रिन्सिपल. आता रिटायर झाले आहेत. त्यांची पत्नी रेवती, ती आता या जगात नाही. अर्जुन त्यांना सगळ्यात लाडका विद्यार्थी. रेवती आणि केदार यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी अर्जुनलाच आपला मुलगा मानलं होतं. अरे अर्जुन, कम कम माय बॉय, आज कसं काय येणं केलंस? त्यांनी अर्जुनला बघताच खुश होत विचारलं. सर, माझी इथे जवळच मीटिंग होती, मग विचार केला तुम्हालाही भेटून जावं. खूप वर्ष झाली तुमची भेटही झाली नाही. अर्जुन म्हणाला. गुड, खूप छान केलंस. रेवती गेल्यापासून खूपच एकटं एकटं वाटत होतं. तू आलास, बरं वाटलं. एवढा मोठा हा बंगला खायला उठतो, म्हणून मग ठरवलं रेवतीचं स्वप्न साकार करायचं, एक अनाथ आश्रम उघडायचं. आता सध्या तरी त्यातच बिझी आहे. ते दिलखुलासपणे अर्जुनशी गप्पा मारण्यात गुंग होऊन गेले होते. त्याचवेळी मिस्टर केदार मराठ्यांचं लक्ष मागे उभं असलेल्या जयंत आणि अनोखीकडे गेलं. अरे, तुम्ही दोघे उभे का? बसा बसा. अर्जुन नाही सांगणार तुम्हाला काही. मी सांगतो, बसा. मी तुमचा बॉसचा बॉस आहे, म्हणजे त्याचा सर आहे. केदार मराठे हसत म्हणाले आणि आपल्या नोकराला त्या सगळ्यांसाठी कॉफी आणायला सांगितलं. केदार सरांच्या सांगण्यावरून अनोखी आणि जयंत तिथे दुसऱ्या सोफ्यावर बसले. नको नको सर, आम्ही आत्ताच कॉफी घेतली आहे आणि आता परत घेतली तर त्यात टाइम वेस्टही होईल. निघतो आता आम्ही, अर्जुन म्हणाला. किती खडूस आहे ते, किती खोटं बोलत आहेत. आत्ताच कॉफी घेतली म्हणे. ते काही नाही, मी आता इथून कॉफी घेऊनच जाणार, अनोखी नेहमीप्रमाणे पुटपुटली. आणि त्याच वेळी एका नोकराने त्यांच्यासमोर कॉफी आणून ठेवली. अनोखीने तो मग उचलला आणि आपल्या तोंडाला लावणार एवढ्यात अर्जुन ताडकन उठून उभा राहिला. मिस अनोखी, चला, आपल्याला अजून एक मीटिंग अटेंड करायची आहे, अर्जुन अनोखीकडे बघत म्हणाला. बिचारी अनोखी, तिने हातात घेतलेला कॉफीचा मग खाली ठेवला आणि थोड्याशा रागाने अर्जुनकडे बघितलं. अरे अर्जुन, तिला हवी असेल कॉफी, तुझं काम चालूच राहील. तिला पिऊ दे कॉफी. तू पी ग बेटा, तो असाच खडूस आहे, मी चांगलाच ओळखतो त्याला, केदार मराठे हसत म्हणाले. आणि त्यावर अनोखीलाही हसू आलं, कारण तिच्या व्यतिरिक्तही याच कोणी अर्जुनला खडूस म्हणालं होतं. अनोखीने तिरकस डोळ्यांनी बघत कॉफीचा मग परत उचलला आणि तोंडाला लावला. थँक्यू सर, आता खूपच गरज होती कॉफीची. मग मधील कॉफी संपवून अनोखी म्हणाली. हो ना, हो ना, बघ अर्जुन, तिला हवी होती आणि तू नको नको म्हणत होतास. याला असंही कामाशिवाय काहीच सुचत नाही, नुसतं काम काम आणि काम. पण मला खूपच अभिमान आहे याचा. केदार मराठे अर्जुनच्या पाठीवर थाप मारत म्हणाले. थँक्यू सर,
पण काही लोकांना मी कामचुकार बेजबाबदार वाटतो. अर्जुन म्हणाला. कोण म्हणाला तुला कामचुकार? त्याला माझ्यासमोर उभं कर, मी सांगतो त्याला तू काय आहेस ते. केदार मराठे थोडे चिडत म्हणाले आणि अनोखीला जोरात ठसका लागला. जयंत मात्र या सगळ्यावर गालातल्या गालात हसत मजाक घेत होता. नाही सर, आमचे बॉस कामचुकार होऊच शकत नाहीत. जे कोणी हे बोललं असेल तो मूर्खच असेल किंवा चुकून त्याच्या तोंडातून निघून गेलं असेल. पण अर्जुन सरांना कामचुकार बोलणं चुकीचंच आहे. अर्जुन काही बोलण्याआधीच अनोखी आपली बाजू सावरत म्हणाली. ठीक आहे सर, मी निघतो आता, भरत घरी पोचायला पण उशीर होईल. अर्जुन म्हणाला. ओके बाय बॉय, टेक केअर, केदार मराठे हसत म्हणाले. अनोखीच्याही काय मनात आलं काय माहीत, ती केदार मराठेंच्या पाया पडली. तिला केदार मराठे यांचं दिलखुलास व्यक्तिमत्व खूपच भावून गेलं होतं. गॉड ब्लेस यू माय चाइल्ड, केदार मराठे प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. केदार मराठे यांचा निरोप घेऊन अर्जुन बाहेर पडला. आता संध्याकाळ होत आली होती. अनोखीला सकाळपासून आता कुठे एक कॉफी प्यायला मिळाली होती, पण भूक तर लागलीच होती. आता अर्जुन घरी जायला निघणार की अजून कोणती मीटिंग अटेंड करणार माहीत नव्हतं. सगळेच गाडीत बसले आणि गाडी निघाली. कुठल्या दिशेला हे फक्त त्या ड्रायव्हरला आणि अर्जुनलाच माहीत होतं. थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या हॉटेल जवळ थांबली आणि अर्जुन आधीसारखाच गाडीतून उतरून आत निघून गेला. झालं, आता परत एक मीटिंग. त्यांना कंटाळा कसा येत नाही एवढं काम करण्याचा, थकतही नाहीत, प्रत्येक कामासाठी एकदम फ्रेशच असतात. हॉटेलच्या आतमध्ये जाणाऱ्या अर्जुनकडे बघत अनोखी जयंतला म्हणाली. अनोखी मॅडम, अर्जुन सर आहेत ते, आणि त्यांच्या अशा कामामुळेच ते आज टॉपवर आहेत. जयंत अर्जुनची स्तुती करत म्हणाला. पण जयंत सर, काहीही असलं तरी ते त्याचबरोबर खडूस पण आहेत, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल, अनोखी हसत म्हणाली. त्यावर त्या बिचाऱ्या जयंतने मौनच धारण करणं योग्य समजलं. चला अनोखी मॅडम, नाहीतर सर परत रागवतील, जयंत म्हणाला आणि पुढे चालू लागला. जयंत आणि अनोखी दोघेही आतमध्ये गेले. त्यांनी पूर्ण हॉटेलवर नजर फिरवली, पण अर्जुन त्यांना कुठेच दिसला नाही. अर्जुन मीटिंगसाठी प्रायव्हेट केबिनमध्ये गेला असेल याचा विचार करत असतानाच एक वेटर त्यांच्या जवळ आला. सर, दिस वे. तो वेटर अनोखी आणि जयंतला एका दिशेने हात दाखवत म्हणाला आणि त्या दोघांना एका प्रायव्हेट केबिनच्या दिशेने घेऊन गेला. इकडे दुपारी शारदाने आपली सगळी कामं आटपली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. आज तिला नंदिनीशी बोलायचं होतं. एकदा फोन आल्यावर नंदिनी अस्वस्थ का होते आणि आपल्या आईचा फोन आहे असं खोटंच का सांगते हे तिला जाणून घ्यायचं होतं. म्हणून आज तिने नंदिनीला आपल्या रूममध्ये बोलावलं होतं. काकू येऊ का आत? शारदा नंदिनीबद्दल विचार करत होती. त्याचवेळी नंदिनी तिथे आली. अगं ये, मी तुझीच वाट बघत होती. बस, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आणि मी जे काही विचारणार आहे त्याचं उत्तर स्पष्टच सांग, शारदा म्हणाली. शारदा काकू, आपल्याला आता काय विचारणार? फोनबद्दल तर विचारणार नाही ना? शारदाचं बोलणं ऐकून नंदिनी विचार करत होते. नंदिनी, तुझी आई इथे नाही, पण मीही तुला आपल्या मुलीसारखीच मानते. आता एकदम खरं खरं सांग, तुला कोणाचा फोन येतो आणि तो फोन आल्यावर तू अस्वस्थ का होतेस? आणि हो, रोजच्या प्रमाणे हे नको सांगू की तो फोन तुझ्या आईचा आहे. मला माहित आहे तो फोन तुझ्या आईचा नाही, दुसऱ्या कोणाचा तरी असतो, शारदाने नंदिनीला स्पष्टपणे विचारलं. शारदाचं बोलणं ऐकून नंदिनीला चांगलाच घाम फुटला होता. खरं तर शारदाने तिचं खोटं पकडलं होतं, पण आता खरं सांगावं की नाही याच विचारात ती होती. नंदिनी बाळा, घाबरू नको, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. तो फोन आला की तुझ्या मनाची चलबिचल मला जाणवते. खरं खरं सांग बाळा, काय आहे हे सगळं? शारदाने प्रेमाने नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. त्याचवेळी स्वीटी ही शारदाच्या रूममध्ये आली. शारदानेच तिला मुद्दाम बोलावून घेतलं होतं. काय असेल नंदिनीचं गुपित? नक्की कोणाचा फोन असेल तो? नंदिनी सगळं खरं खरं सांगेल का शारदाला? आणि आपल्या बिचाऱ्या अनोखीचं काय? अर्जुन थोडी तरी दया दाखवेल का तिच्यावर, की उपाशीच घेऊन जाईल तिला परत? हे सगळं जाणण्यासाठी पुढील भाग वाचत राहा, ऐकत राहा. कथेचा हा भाग आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.